शीतल देवकर. आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज. आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या डीजीयाना केबल नेटवर्कवरून आमचं हे अल्पावधीत लोकप्रिय झालेलं बातमीपत्र प्रसारित होत आहे. डीजीयाना केबल टीव्ही आणि ॲक्ट 20 न्यूजच्या सर्व दर्शकांचं मी स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. मनसेच्या रडारवर मनपा आयुक्त जी श्रीकांत मुक्तीसंग्राम दिनाच्या वायफळ खर्चाच्या लेखापरीक्षणाचा पिच्छा करणार. शाळांच्या समूहीकरणाला संस्था चालकांचा तीव्र विरोध, क्रांती चौकात महानिदर्शनं. भारतीय महिला फेडरेशनचे जिल्हा अधिवेशन सिडकोतील व्ही.डी. देशपांडे सभागृहात संपन्न. आणि आंदोलनकर्त्याकडे जाईना शासन प्रशासनाचं लक्ष, काय करावे कार्यकर्त्यांना सुचेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसत असून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या अव्वाच्या सव्वा खर्चाच्या लेखापरीक्षणाची मागणी मनसेनं लावून धरली आहे. या निमित्तानं एका कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शहा येणार होते. ते न आल्याने जो खर्च झाला तो सुमारे 3 कोटींचा खर्च वाया गेला असे आयुक्त श्रीकांत म्हणाले होते. पण तसं काहीच खर्च झालेला नसल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एका पत्रकार परिषदेत मनसे शहर अध्यक्ष आशिष सुरडकर आणि गजानन गौडा पाटील यांनी आयुक्तांच्या कारभाराचे वाभाडे काढले. आम्ही दिलेल्या निवेदनावर जी श्रीकांत यांनी गोलमोल उत्तरं दिल्याचंही गौडा पाटील आणि सुरडकर यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आयुक्ताचं म्हणणं काय आलं की ठेकेदारासोबत जो व्यवहार झालेला आहे, जी डील झालेली आहे, आपल्याला त्या पद्धतीने जावं लागेल. म्हणजे ठेकेदारांनी जो 3 करोड रुपयामध्ये हा पूर्ण सगळा व्यवहार केलेला होता तो त्याला द्यावाच लागेल. भले मग तुम्ही खुर्च्या लावा किंवा नका लावू, एसी लावा किंवा नका लावू, पाण्याचे बॉटल प्रोव्हाइड करा नका करू, 3 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम तुम्ही 1 लाख स्क्वेअर फूट वाराना, शेड जो तुम्हाला पूर्ण मंडपाला वॉटरप्रूफ करायचा होता तुम्ही तो 20,000 स्क्वेअर फूटवर केला, तरी त्याला ते 3 कोटी रुपये द्यावेच लागणार. तर आमचं म्हणणं हेच आहे की हे 3 कोटी रुपये द्यायची तुम्ही एवढा हट्ट का धरताय? जेव्हा आपण हे काम त्यांच्याकडनं करून घेतलेलंच नाहीये तर त्याला तेवढी पैसे द्यायची गरजच नाहीये. आम्ही आमच्या पहिल्या निवेदनात पण आयुक्त साहेबांना हे सांगितलं की आम्ही जे गेलो होतो निवेदन द्यायला की इथे जे आम्ही आलेलो आहोत, आम्ही सर्वजण टॅक्स पेअर आहोत आणि हा आमचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे आणि याचा हिशोब आम्ही तुमच्याकडनं मागणारच आहोत. पण आयुक्त वेळोवेळी या गोष्टीकडनं पळ काढतायत, वेळोवेळी या विषयाला बगल देतायत आणि धातूर मातूर असं उत्तर देऊन हे याच्यातनं पळ काढण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आम्ही हा विषय सोडणार नाही, कारण हा शेवटी जनतेचा पैसा आहे. आम्ही याच्यानंतरही या विषयावर काही अभ्यास करणार आहेत आणि जर आयुक्तांनी आम्हाला मनसेला सॅटिस्फाईड जर नाही केलं या विषयात तर आम्ही लीगल वे मध्ये कसं जाता येईल याचाही आम्ही विचार करणार आहेत. मग आम्हाला हायकोर्टात जरी जावं लागलं तर आम्ही ती परिस्थिती पार पडून हायकोर्टात पण जाऊ. यात आणखीन एक विषय असा होता, जसं आता यांनी पूर्ण तुम्हाला त्यातले डिटेल्स सांगितले. हा विषय 3 कोटीपर्यंत संपत नाही, हा 10 कोटीपर्यंत खर्च करून टाकलेला आहे त्यांनी ऑलरेडी. फक्त बिलं द्यायची बाकी आहेत. जसं महापालिकेत असतं की बिलं द्यायचं, याचं काम झालं, एस्टिमेट प्रमाणे बिल द्यायचं बाकी. ते थांबवावे ही मुख्य मागणी आहे. ती ते का करत नाही, त्यांचा एवढा इंटरेस्ट काय त्याच्यामध्ये? म्हणजे जसं यांनी सांगितलं 20,000 स्क्वेअर फूटचाच मंडप त्यांनी वॉटरप्रूफ केला, म्हणजे उरलेला 80,000 केलाच नाही. दाखवताना 3 लाख दाखवलं. 3 लाख कुठं आणि 1 लाख कुठं स्क्वेअर फूट? विचार करा ना तुम्ही. 3 पट बिल आपण त्याला, म्हणजे लिगल जर का तपासलं तर ते बिल 1 कोटीचं होतं, जे सुद्धा जास्ती असं आमचं म्हणणं आहे. की एखादा प्रायव्हेट व्यक्ती जे घेतं 3 लाख स्क्वेअर फूटची जागा तर त्याला 65 लाख रुपये लागतात आणि तुम्हाला जे 1 कोटी लागतायत त्या 3 लाख स्क्वेअर फूट प्रमाणे. पण तुम्ही 1 लाखाचं काम केलं. 2 लाख स्क्वेअर फूटचे पैसे दुसऱ्याच्या घशात का घालताय तुम्ही? एवढा इंटरेस्ट काय तुमचा त्याच्यामध्ये? तुमचा काय त्याच्यामध्ये हिस्सा आहे का? हे आमचे प्रश्न आहेत. येत्या 24 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी दिलेली मुदत संपत आहे. आधी घोषित केल्याप्रमाणे आज 22 तारखेला मनोज जरांगे यांनी आपला पुढील कार्यक्रम जाहीर केला असून 24 तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 25 ऑक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा प्राणांतिक उपोषण सुरू करतील असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. माननीय राज्य सरकारनं जर 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर
25 तारखेपासून मी माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. त्या उपोषणात ना उपचार घेतले जाणार, ना वैद्यकीय कोणती सेवा घेतली जाणार, ना पाणी घेतलं जाणार, ना अन्न घेतलं जाणार. एकदम कठोर आमरण उपोषण, ते मराठा समाजाला न्याय मिळावं म्हणून 25 तारखेपासून सुरू केलं जाणार. 2 सरकारनं नोकऱ्यांचं कंत्राटीकरण करण्याचा शासन निर्णय रद्दबातल ठरवला तरी शाळांच्या खासगीकरणाबाबत मात्र हे सरकार काहीही बोलत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी आधीच घोषित केल्यानुसार काल सायंकाळी क्रांती चौकात जोरदार निदर्शनं केली. सरकारला शैक्षणिक गुणवत्तेशी काही देणं घेणं नाही, पण धनदांड्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा आंदण द्यायचा विचार आहे, असं या धोरणाला विरोध करणाऱ्या आंदोलकांचं म्हणणं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधल्या जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या अंतर्गत 26 शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन आज शासनाच्या खासगीकरण कंत्राटीकरण या धोरणाच्या विरोधात हे महानिदर्शनं आयोजित करण्यात आलेली आहे. आमचं म्हणणं आहे की काल या महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं जाहीर केलं की आम्ही खासगीकरणाचं किंवा हे GR रद्द केलेलं आहे, परंतु बोलून चालणार नाहीये. कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय, लिखित निर्णय घेता गेलेला नाहीये आणि कंत्राटीकरण रद्द करून त्या 9 कंपन्यांचं कंत्राट रद्द करून पुढच्या भरती कधी करणार आहेत अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं डिक्लेरेशन झालेलं नसल्यामुळे आणि कोणतंही ठोस आव्हान शासनाकडून नसल्यामुळे जी आंदोलनाची भूमिका जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने घेतलेली आहे ती आंदोलनाची भूमिका ही याच्या पुढे चालूच राहणार आहे. याचा अर्थ तुमचा उपमुख्यमंत्र्यांनी काल जे वक्तव्य केले त्यावर तुमचा भरोसा नाही का? आम्ही त्यांच्या स्टेटमेंटचं स्वागत करतो, परंतु जोपर्यंत जो निर्णय त्यांनी कागदावर घेतलेला आहे खासगीकरणाचा तोच निर्णय रद्द करण्याचा शासन आदेशाच्या द्वारे त्यांनी घेतल्यास त्या शासन आदेशाचा विचार करून आम्ही योग्य निर्णय घेतल्यास त्याचं निश्चित स्वागत करू. धन्यवाद सर. सर स्टॉप करायचं. 6 सप्टेंबर रोजी या शासनाने खाजगीकरणाचा कंत्राटीकरणाचा एक GR काढला होता आणि त्याचबरोबर आणखी जिल्हा परिषदेच्या 20 पटाच्या ज्या शाळा आहेत या शाळा जवळपास 15-16 हजार शाळा हे शासन बंद करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या विकण्यासाठी सुद्धा या शासनाने तशा प्रकारचं एक परिपत्रक काढलंय. तर हे सर्व परिपत्रक मागे घेण्यासाठी आम्ही या जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक संघटना या एकत्र आलेल्या आहेत आणि हे सर्व GR मागे घेण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहोत. हा आंदोलनाचा आज हा दुसरा टप्पा आहे. यानंतरही शासनाने जर हे निर्णय मागे घेतले नाही तर याही पेक्षा तीव्र पद्धतीनं आम्ही सर्व एकत्रित येऊन आंदोलन करणार आहोत. काल उपमुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं का बुवा आम्ही खासगीकरण रद्द करत आहोत, हा मग तुम्हाला चुनावी जुमला वाटतोय का? 100%. कारण आता येत्या 2024 ला आपल्या राज्याची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे आणि निवडणुकीपर्यंत एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक आपल्या सर्व शिक्षकांना एक गाजर दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. या बाबतीमध्ये मला असं वाटतं की निवडणूक झाल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं कंत्राटीकरणाचा हा GR पुन्हा एकदा ते बाहेर काढतील अशा प्रकारचा आमचा अनुभव आहे. कारण यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे अनेक निर्णय त्यांनी मागे घेतले आणि नंतर पुन्हा त्याची अंमलबजावणी केली अशा प्रकारचा आमचा अनुभव आहे. पण काल उपमुख्यमंत्र्यांनी या सर्व निर्णयाचं खापर मागील सरकारवर फोडलं. मागील सरकार गेल्या अनेक वर्षापासून मला असं वाटतं की ही त्यांची नेहमीचीच भूमिका राहिलेली आहे
मागच्या सरकारवर खापर फोडायचं आणि आपण त्यावर म्हणजे एक पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांचा हा अयशस्वी प्रयत्न आहे की जे की त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची त्यांची ती परंपरा आहे, त्यांची ती नेहमीच अशा प्रकारची भूमिका राहिलेली आहे. धन्यवाद सर काय सांगाल? फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या क्षेत्राला फुले शाहू आंबेडकरांनी एक वेगळ्या अशा प्रकारचं स्थान आपल्या संबंध आयुष्यामध्ये त्या ठिकाणी दिलं होतं, त्या क्षेत्राला काळीमा फासण्याचं काम शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतोय. शासनाने जे 2 JR नुकतेच काढले होते, एक कंत्राटीकरणाचा आणि दुसरा समूह शाळाचा, मला असं वाटतं की पुन्हा एकदा या देशामध्ये मनुवाद आणण्याचा एक अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम भाजपाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातोय. त्या संदर्भात बहुजन समाजातला माणूस हा पेटून उठल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, अशा प्रकारचा एक इशारा आम्ही शासनाला या ठिकाणी देऊ इच्छितो. शासनाने कंत्राटीकरणाच्या संदर्भात काढलेला JR हा परत घेतलेला आहे. या संदर्भातली घोषणा काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. मला असं वाटतं की या राज्यातल्या बहुजन समाजातल्या तरुणांचा धसका निश्चितपणे शासनाने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून हा कंत्राटीकरणाचा JR त्यांनी त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. त्याचबरोबर आमची अशी मागणी राहणार आहे की समूह शाळेचा जो JR शासनाने काढलेला आहे, तो समूह शाळेचा JR देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे. तोपर्यंत आमची ही लढाई सातत्याने या ठिकाणी सुरू राहणार आहे. भारतीय महिला फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष आज N7 सिडकोतील कॉम्रेड VD देशपांडे सभागृहात झाले. या कार्यक्रमाला जिल्हा सचिव वसुधा कल्याणकर, जिल्हाध्यक्ष तारा बनसोडे तसेच गंगापूरच्या चंद्रकला कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सरे भारतीय महिला फेडरेशनची राज्याध्यक्षा आज 22 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्ह्याचं भारतीय महिला फेडरेशनचं अधिवेशन आहे. दर 3 वर्षांनी हे जिल्हा अधिवेशन होतं आणि ठिकठिकाणच्या जिल्हा अधिवेशनानंतर मग राज्य अधिवेशन होतं. जिल्हा अधिवेशनामध्ये मागील 3 वर्षामध्ये केलेले सगळे जी कामं आहेत त्या कामाची उजळणी होते. त्याचबरोबर पुढच्या 3 वर्षामध्ये आम्हाला ज्या वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे, त्या प्रश्नांच्यासाठीचा करायचा जो संघर्ष आहे, त्या संघर्षाची रणनीती या कार्यकाळामध्ये या अधिवेशनामध्ये आखली जाते. त्याच्या अनुषंगानं वेगवेगळे ठराव मांडले जातात आणि या अधिवेशनातूनच राज्य अधिवेशनासाठी मग पुढील जे प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधींची नेमणूक केली जाते किंवा निवड केली जाते. याच्यामध्ये मागील 3 वर्षामध्ये या ज्या सत्ताधाऱ्यांनी जे प्रश्न निर्माण केलेले आहेत, रेशनचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे जो स्त्रियांशी निगडीत आहे, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्यानं संघटितपणे भारतीय महिला फेडरेशन कार्य करत आलेली आहे. पुढच्या 3 वर्षाच्या काळातही या प्रश्नांवरती महिला संघटना कार्य करत राहील. बातम्या अजूनही आहेत, मात्र ब्रेकनंतर. मनसेच्या रडारवर मनपा आयुक्त जी श्रीकांत मुक्तीसंग्राम दिनाच्या वायफळ खर्चाच्या लेखापरीक्षणाचा पिच्छा करणार. शाळांच्या समूहीकरणाला संस्था चालकांचा तीव्र विरोध, क्रांती चौकात महानिदर्शनं. भारतीय महिला फेडरेशनचे जिल्हा अधिवेशन सिडकोतील VD देशपांडे सभागृहात संपन्न आणि आंदोलनकर्त्याकडे जाईना शासन प्रशासनाचं लक्ष, काय करावे कार्यकर्त्यांना सुचेना. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. चिकलठाणा परिसरातील विविध कामांना या भागाचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाला आहे. नुकतेच त्यांच्या निधीमधून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण पठाडे यांच्या हस्ते झाले. या रस्त्यामुळे हिना नगरवासियांचे अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले असून चांगला रस्ता होणार असल्यानं वाहन चालकांची मोठी सोय होणार आहे. बहुत खुशी हो रही है कि उद्घाटन हुआ बोल के, क्योंकि 25 साल से बहुत तकलीफ उठा रहे थे. इतनी दयन हो रही 25 साल से बहुत बेकार हाल चालू है. इतनी परेशानी हुई कि कई लोग बेच के चले गए यहाँ पे और कई लोग आए तो किराए से जाके रहते दूसरी तरफ. हाँ ना, ड्रेनेज लाइन भी हो जाना हमारे को. ड्रेनेज लाइन से बहुत प्रॉब्लम है. ये आजू बाजू किरकिरा झगड़े घंटे वो चल रहे थे, पानी की वजह से बीमारी हो रही, मचला है. तो अभी आश्वासन दिया उन्होंने, हमने लेटर भी दिया अभी ड्रेनेज लाइन का. तो हमको तो
दिली तकलीफ तो हुई कि वो नहीं आए, पर ये मजबूरी हम लोग समझ सकते हैं कि भाई वो किसी वजह से नहीं आए। दूसरे है कि हमको उनसे बहुत उम्मीदें हैं। हम ये चाहते हैं कि जैसे उन्होंने हमको तसल्ली दिए, दिलासा दिए और आश्वासन दिए कि भाई मैं तुम्हारा ये डेनिस का भी काम करूंगा, तो हमको बहुत उम्मीद है कि वो हमारे डेनिस का भी काम करेंगे। पर काम नहीं हुआ। कांग्रेस भी जब थी तब भी नहीं हुआ। ठीक है, अभी अगर हरिभो बागड़े की तरफ से हो रहा है तो बहुत अच्छा है, खुशी हो रही है हमको। पर उसको काम होते में रोड से पहले ड्रेनेज भी होना चाहिए। शहरातील युथ चॅरिटी फाउंडेशनच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षी युथ फाउंडेशन रक्तदान शिबिर आयोजित करीत असतं। मध्यवर्ती जकात नाका येथील अल हुडा स्कूलमध्ये हे रक्तदान शिबिर झालं। यात अनेक तरुणांनी रक्तदान केलं। फाउंडेशन जिसके अंडर के अंदर ये ब्लड कैंप रखा गया है। हम पिछले 2014 से हर साल ये ब्लड कैंप रखते हैं और हर साल हमारी बहुत अच्छी एक्टिविटी होती है। यहाँ पर घाटी एमजीएम जहाँ पर भी जो पेशेंट की ज़रूरत होती है हम वहाँ तक कैंप के ज़रिए ब्लड पहुँचाने की कोशिश करते हैं और कई सारी सुविधाओं के अंदर कई सारे पेशेंट को हेल्प करते हैं। हमारा ये ट्रस्ट काफ़ी सालों से एक्टिव है और आने वाले कई सालों तक हम इंशाल्लाह ये एक्टिविटी चालू रखेंगे। ऑर्गेनाइज किया गया है, ये यूथ चैरिटी ग्रुप की तरफ से है, जो फ्रेंड ग्रुप है हमारा। इस चैरिटी का ये ग्रुप का जो सबसे इम्पोर्टेंट काम है वो ये काम है कि हम लोग एवरी फ्राइडे 100 रुपये की अमाउंट जो है वो हम लोग सारे लोगों से लेते हैं। ये 100 रुपये का जो काम है वो यही हमारे जो गरीब दोस्त है, अहबाब है, चाहे वो किसी भी कास्ट से हो, किसी भी रिलीजन से हो, उन सब लोगों के लिए काम आता है। हम बेसिकली घाटी और एमजीएम के लिए बहुत ज़ोर से काम करते हैं ताकि यहाँ पे जो दूर देहात से जो पेशेंट्स आते हैं, जिनके पास ना पैसा है ना जिनको ये नॉलेज है कि कहाँ पे किस डॉक्टर से मिलना चाहिए, हम लोग उनको राइट फ्रॉम वहाँ से गाइड करने से लेकर के उसके डिस्चार्ज तक हम और हमारी तमाम टीम यहाँ पे मौजूद है। इस सब का सबसे सीधा राब्ता जो है वो हमारे गुड्डू भाई से है। गुड्डू भाई जो फ्रेंड्स ग्रुप के मेन अरकान आदमी हैं, उसके बाद अनीस भाई है, जफ़र भाई है, ऐसे बहुत सारे हमारे यहाँ पे फ्रेंड सर्कल में लोग हैं। और आपको गुड्डू पेंटर करके सेंट्रल नाके पे गुड्डू पेंटर, मैं बार बार अपने व्यूवर्स को बता दूं कि गुड्डू पेंटर करके जो हमारी यहाँ पेंट की दुकान है, यही हमारा एक सेंटर पॉइंट है। आप में से किसी को कोई भी अगर ऐसा लगे कि जो इंसान के पास पैसा नहीं है, नॉलेज नहीं है और वो एमजीएम में या घाटी में है, तो उसके लिए मदद के लिए आप कभी भी कॉल करें। इंशाल्लाह हम और हमारी टीम हमेशा आप लोगों के साथ खड़े हैं। मेरा नाम अब्दुल गफूर है, मैं इस पूरी टीम का छोटा सा सदस्य हूँ। मेरा नाम अब्दुल गफूर है और आप कभी भी कॉल कर सकते हैं। मेरा नंबर है 9923127374। आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांकडे शासन किंवा त्यांचे प्रतिनिधी असलेले प्रशासन लक्ष देईलच असं होत नाही। क्रांती चौकात गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे कुणाचंच लक्ष नाही असं या कार्यकर्त्यांनी ॲक्ट 20 न्यूजशी बोलताना सांगितलं। प्रशासनाने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आज आम्ही 2 महिन्यापासून बसलेलो उपोषणला, चौकशा बी लावल्या। त्या चौकशा आम्ही 2-3 वेळा चौकशा झाल्या आणि अहवाल 7 अहवाल आले आम्हाला आतापर्यंत। पत्र आले विभागीय आयुक्ताचे आम्हाला 15 पत्र आणि चौकशा शून्य झाल्या। चौकशा न करताच आम्हाला खोटे पत्र आले। मागण्या अशा आहे, दलित वस्तीमध्ये कामं न करता शासकीय गायरान जमिनीमध्ये गट नंबर 100, गट नंबर 160 त्या ठिकाणी कामं न करता या लोकांनी एका ठिकाणी 8 लाख काढले, एका ठिकाणी 19 लाख काढले। हे सर्व बोगस काम चालू आहे। दलित वस्तीमध्ये दलित विकासाचा जो निधी आहे त्याचा त्या निधीचा वापर फक्त कागदोपत्री होत आहे। खरं तर ज्यावेळेस ह्या ज्या महिला आहेत ह्या माझ्यासोबत काम करतात आणि त्यावेळेस मला दिसलं की उपोषणाला बसले आहेत। त्यावेळेस त्यांची विचारणा केली, त्यांनी मला प्रकरण जे काही गणपत साहेबांनी सांगितलं ते प्रकरण सांगितल्यानंतर मी यांच्या प्रकरणावर विश्वास न ठेवता स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली। तिथे पाहणी केल्यानंतर मला हे जे प्रकरण म्हणजे ते 100% बोगस कारभार चालू आहे आणि हे कारभार चालू असल्यानंतर मी यांना सपोर्ट केला की चला म्हटलं तुम्ही जे प्रकरण हाती घेतलेलं आहे ते बोगस आहे। मी अधिकाऱ्यांना भेटली बोलली तर त्यांचं उपोषण मध्ये जे काही बसलेले आहे त्यांचं उपोषण सोडा आणि जे काही संबंधित अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई करा। तर त्यांनी ते न करता आज 2 महिने झाले उपोषण चालू आहे आणि उपोषण चालू असताना संबंधित उपोषण करता यांना पत्र व्यवहार करायला पाहिजे होतं। ते पत्र व्यवहार माझ्यासोबत झालेला। आज माझ्या नावाने मी संबंधित अधिकाऱ्यांना भेटायला गेली तर तिथल्या स्टाफने या महिलांशी अरेरावीचे उत्तर केलं, मारापर्यंत आल्या, तुम्ही करू शकता, तुम्हाला मारलं असतं, अशा पद्धतीने यांच्यावर व्यवहार केला। जेव्हा मी बघितलं मला खूप गिल्टी फील झालं
आता याची जी समोरची कारवाई जी आहे, जे अधिकारी आहेत, तिथे बसलेले कर्मचारी आहेत, त्यांच्या विरुद्ध आम्ही योग्य ते कारवाई करायला भाग पाडणार. या बातमीपत्राच्या शेवटी पाहूयात पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. मनसेच्या रडारवर मनपा आयुक्त जी श्रीकांत मुक्तीसंग्राम दिनाच्या वायफळ खर्चाच्या लेखापरीक्षणाचा पिच्छा करणार. शाळांच्या समूहीकरणाला संस्था चालकांचा तीव्र विरोध, क्रांती चौकात महानिदर्शनं. भारतीय महिला फेडरेशनचे जिल्हा अधिवेशन सिडकोतील व्ही.डी. देशपांडे सभागृहात संपन्न. आणि आंदोलनकर्त्याकडे जाईना शासन प्रशासनाचं लक्ष, काय करावे कार्यकर्त्यांना सुचेना. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूच पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण डिजियाना केबल नेटवर्कवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि अर्थातच आमचं X20 न्यूज बुलेटिन. नमस्कार.